सौताडा येथील जिल्हा परिषद शाळेला इंग्रजी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांसह पालक शिक्षकांनी पंचायत समितीसमोर ढोल वाजवून आंदोलन केले। सदर आंदोलन आज गुरुवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 12 वाजता केले। यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। पाटोदा तालुक्यातील सौताडा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून त्या ठिकाणी त्या शाळेला इंग्रजी शिक्षकच गेली काही महिन्यापासून नाही। यामुळे नागरिक आक्रमक झाले होते। विद्यार्थ्यांना जर शिक्षकच नसेल तर विद्यार्थ्यांचं भविष्य कसे घडणार असा सवाल उपस्थित करत सदरील पालक, शिक्षक तसेच विद्यार्थी यांनी पंचायत समितीसमोर, पाटोदा येथील पंचायत समितीसमोर आज ढोल वाजवून आंदोलन केले। शिक्षक आम्ही सर्व पालक आणि विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक सौताडा शाळा या ठिकाणी आलेलो आहोत। शाळा भरून जवळजवळ 1.5 महिना झाला, पण 1.5 महिन्यापासून आम्हाला 8वी, 9वी आणि 10वी या मुख्य वर्गांना अजून इंग्रजीचा शिक्षक नाही। आजपर्यंत आमचा ऑफ तास होतोय, आमच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होतंय। सरकार आज शिक्षकांना इतका पगार देतंय, 1,00,000, 2-2 लाख रुपये पगार देतंय। हे कशासाठी? कारण हे उद्याचे पोरं उद्या आपल्या भारताचे नागरिक असणार आहेत, पण या भारताच्या नागरिकांना जर इंग्रजी विषयाचा शिक्षकच 2-2 महिने नसेल तर मग कसं हे भारतीय नागरिक करते? तर आम्ही आज या ठिकाणी प्रशासनाच्या दारात आलेलो आहोत। सरकार सांगतंय आपले पोरं जिल्हा परिषद शाळेला घाला, सरकार सांगतंय आपले पोरं जिल्हा परिषद शाळेला घाला, पण जिल्हा परिषद शाळेला जर शिक्षक नसतील तर आम्ही करायचं काय? या पालकांनी करायचं काय? आमच्या पोरांचं जर इतके वर्ष झालं नुकसान होतंय, गेल्या 2 महिन्यापासून सरकारी शाळेला शिक्षक नाही, जिल्हा परिषद शाळेत पोरं घालून आम्ही करायचं काय? या जिल्हा प्रशासनाचा आणि तालुका प्रशासनाचा आणि हे सगळे हाताळणाऱ्या शैक्षणिक विभागाचा आम्ही सर्व सौताडा ग्रामस्थ आणि विद्यार्थी सगळे निषेध करतो। या ठिकाणी आम्ही सर्वजण या प्रशासनाचा निषेध करतो। आम्हाला लवकरात लवकर जिल्हा परिषद सौताडा शाळेला शिक्षक द्या, तसा तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी होईल एवढंच या ठिकाणी सरकारला आणि प्रशासनाला सांगतो। आणि आम्हाला आश्वासन आता नको, आम्हाला या ठिकाणी आम्ही शिक्षक घेऊन जाण्यासाठी आलेलो वाजवा आम्ही। अशा प्रकारे शिक्षक नागरिक आज आक्रमक झाले होते।